जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली आणि तब्बल 8 वर्षांनंतर राजकीय मैदान पुन्हा तापलंय. जत तालुक्यात तर थेट राजकीय युद्धाचीच नांदी झाली आहे. एकीकडे भाजप विरोधात सर्व पक्षांची महाआघाडी, तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांचं आहे मिशन 9 विरुद्ध 0. आजच्या व्हिडिओत पाहूया महाआघाडी का एकत्र आली, भाजपची रणनीती काय आणि जत तालुक्याचं राजकारण कुठल्या दिशेनं जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आलाय. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात. मात्र कोण कुठून लढणार हे अजून गुपितच आहे. एवढं मात्र स्पष्ट आहे, भाजप विरोधात सर्वच पक्ष एकत्र आले आहेत. जत नगर परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला रोखण्यासाठी जत तालुक्यात महाआघाडीची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. या आघाडीत आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना, उबाटा, रासप. संयुक्त पत्रकार परिषदेत नेत्यांनी थेट भाजपवर आरोप करत म्हटलं, जातीवादाचं घाणेरडं राजकारण सुरू आहे. भाजप चुकीची आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक करत आहे. त्यामुळे एकाच एक लढा हा सक्षम पर्याय आहे. जत तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गट, 18 पंचायत समिती गण असून या सर्व ठिकाणी समन्वयाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेत्यांनी स्पष्ट केलंय की येत्या 2 दिवसात जागा वाटप आणि चिन्हांबाबत अंतिम निर्णय होईल. महाआघाडीच्या बैठकीत नेते सुरेश शिंदे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. मात्र यावर माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्पष्टीकरण देत ते वैयक्तिक कारणामुळे अनुपस्थित होते, तसेच ते महाआघाडीत देखील राहतील असं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे जत पालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून देणारे आमदार गोपीचंद पडळकर आता थेट मिशन झेडपी मोडमध्ये आले आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी थेट जत गाठत त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिला, 9 विरुद्ध 0 करायचं आहे, ताकदीनं कामाला लागा. विकास पुत्र या टॅगलाईन खाली विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या पडळकरांनी जतच्या विकासाला वेग दिला आहे. नवनवीन योजना, विकासाचं रोल मॉडेल, जिल्हा परिषदेसाठी ही ब्ल्यूप्रिंट तयार असल्याचं सांगितलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे पडळकरांनी संयमी आणि गोपनीय राजकारणाचं तंत्र अवलंबलंय. विरोधकांच्या गटातील काही दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागले असल्याचं सांगितलं जातंय. जत पालिकेचा इफेक्ट झेडपी पंचायत समिती निवडणुकीवर स्पष्ट दिसतोय. भाजपकडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली. अनेक ठिकाणी धक्कादायक उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. शेगाव, डफळापूर, बनाळी, उमदीसह अनेक गटांमध्ये भाजपनं मेरिटचे उमेदवार तयार ठेवले. एकीकडे भाजप विरोधात महाआघाडीची गट मोठ, तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांचं आक्रमक पण गोपनीय मिशन. जत तालुक्यातील झेडपी पंचायत समिती निवडणूक ही फक्त निवडणूक न राहता प्रतिष्ठेची आणि ताकदीची लढाई ठरणार हे नक्की. या रणसंग्रामात जनता कुणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अशाच राजकीय अपडेटसाठी आर्यवीन टाइम्सला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.